विषय स्पेशल पेपर व्यवसाय प्रशासन 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन. आज आपण विपणन मिश्र या 6व्या प्रकरणातील विक्री वृद्धी म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, विक्री वृद्धीचे महत्त्व, त्याचप्रमाणे विक्री वृद्धीच्या विविध पद्धती, त्याचे नवीन तंत्र यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. वृद्धी मिश्रातील एक महत्त्वपूर्ण घटक व व्यूहरचना म्हणजेच विक्रय वृद्धी होय. ग्राहकांनी त्वरित वस्तू खरेदी कराव्यात यासाठी उत्पादकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या प्रलोभनांचा व तंत्रांचा समावेश विक्रय वृद्धीत केला जातो. विक्रय वृद्धीद्वारे उत्पादक आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी अधिक प्रयत्न करत असतो. त्यामुळे विक्रय वृद्धी ही फायदेशीर ठरत असते. विक्रय वृद्धी या संकल्पनेचा संबंध व्यवसाय संघटनेची विक्री वाढवण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या विविध कार्यांशी होत असतो. विक्रय वृद्धी या संकल्पनेची व्याख्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे G.W. हॉकिन्स यांची. हॉकिन्स यांच्या मते जाहिरातीची परिणामकारकता वाढावी आणि वितरकांना उपयोग व्हावा या हेतूने केलेले सुसंघटित प्रयत्नांनी युक्त विक्री कार्य म्हणजे विक्रय वृद्धी होय. दुसरी व्याख्या आहे A.H.R. डेलान्स यांची. डेलान्स यांच्या मते विक्रय वृद्धी म्हणजे कोणतीही कृती की जी विक्रीसाठी किंवा विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी हाती केली जाते. या संज्ञेचा संबंध समन्वयाच्या माध्यमातून जाहिरात आणि व्यक्तिगत विक्री यांना पूरक म्हणून व त्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी केलेल्या विक्री कार्याशी येत असतो. विक्री वृद्धीचे महत्त्व आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊ. त्यात ग्राहकांच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम खरेदी विश्वासात वाढ होते. मोफत नमुना वाटप घडवून आणणे हा ग्राहकांना उत्पादनांकडे आकर्षित करून घेण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. नमुना स्वरूपातील वस्तूंच्या आधारे ग्राहक गुणवत्तेबाबतचा अंदाज घेत असतात व गुणवत्ता चांगली वाटल्यास त्यांची खरेदी करण्यासाठीचा विश्वास हा वाढत असतो. म्हणून ग्राहकांना काही नमुना वस्तूंचे वाटप केले जात असते. दुसरे आहे की किमतीत घट. वृद्धी कार्यक्रमाद्वारे कंपन्या ग्राहकांना खरेदीस प्रवृत्त करण्यासाठी सवलत किंवा सूट जाहीर करत असतात. जेव्हा एखाद्या वस्तूवर 10% किंवा 20% सवलत मिळते तेव्हा ग्राहक जास्त प्रमाणात वस्तू खरेदी करत असतात, कारण त्यांचा त्यात फायदा असतो. म्हणजेच किमतीत घट झाली की ग्राहक वस्तूची खरेदी करतात. पुढे आपण सांगू शकतो की नवीन उत्पादनांची उपलब्धता. विक्रय वृद्धी तंत्रामुळे नवीन उत्पादनांची विक्री करणे सोपे बनते. यातून ग्राहकांना बाजारपेठेत नवनवीन उत्पादने किंवा वस्तू उपलब्ध होत असतात. विक्रय वृद्धीद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे लाभांश दिले जात असतात. त्यामुळे ग्राहकांना नवीन वस्तू उपलब्ध होण्यास मदत होत असते. पुढे आहे की आनंद प्राप्ती. वेगवेगळ्या प्रकारचे लाभांश, प्रलोभने, नमुना स्वरूपातील वस्तू, प्रदर्शने यामुळे ग्राहकांना आपल्या मनपसंतीच्या वस्तू प्राप्त करण्याचा आनंद प्राप्त होत असतो. पुढे आहे ज्ञानात वाढ. विक्रय वृद्धीमुळे ग्राहकांच्या ज्ञानात वाढ घडून येत असते, कारण या प्रक्रियेमुळेच ग्राहकांना वस्तूंची गुणवत्ता, वस्तूंचा वापर, कार्यपद्धती, व्यवस्थापन इत्यादी घटकांबाबतची माहिती प्राप्त होत असते. पुढील महत्त्व आपण सांगू शकतो की शोषणाचे उच्चाटन. ग्राहकांचे होणारे शोषण किंवा फसवणुकीचे उच्चाटन घडवून येण्यास विक्रय वृद्धी उपयुक्त ठरत असते. विक्रय वृद्धीचे ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्व बघितल्यानंतर आता आपण उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्व बघणार आहोत. यात आपण पुढील मुद्द्यांचा समावेश करणार आहोत. पहिला मुद्दा आहे की नवीन बाजारपेठेत प्रवेश. विक्रय वृद्धीच्या माध्यमातून नवीन बाजारपेठेत प्रवेश करणे व तेथे आपला प्रभाव निर्माण करणे हे उत्पादकांना शक्य होत असते. त्यामुळे ही प्रक्रिया उत्पादकांच्या दृष्टीनेही तितकीच महत्त्वाची आपल्याला सांगता येईल. पुढे आहे की खर्चावर नियंत्रण व चांगले परिणाम. उत्पादकांचे वृद्धी कार्यक्रमांवर पूर्ण नियंत्रण असल्यामुळे ते आवश्यक स्वरूपाचा खर्च टाळू शकतात. पुढे उत्पादकांच्या दृष्टीने पुढील महत्त्व आपल्याला सांगतील की विक्रीत वाढ होते.
विक्रय वृद्धी तंत्रे ही विक्रीत वाढ घडवून आणण्यासंदर्भात अनुकूल परिणाम देत असतात. जेव्हा वृद्धी प्रचार सुरू असतो तेव्हा वस्तूच्या मागणीत निश्चितच वाढ घडून येत असते. पुढील महत्त्व आहे माध्यमांच्या क्रियांमध्ये प्रभावीपणा. विक्रय वृद्धीमुळे जाहिराती व इतर माध्यमांच्या क्रियांमध्ये प्रभावीपणा निर्माण होत असतो. कारण विक्रय वृद्धीमुळे वस्तू व सेवा यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार घडवून आणला जात असतो व माध्यमे क्रियाशील बनत असतात. पुढे आहे वैयक्तिक विक्रीस मदत. विक्रय वृद्धी ही एक वैयक्तिक विक्री प्रक्रिया आहे. कारण वस्तूंचा प्रचार करणारे घटक अनेक वैयक्तिक मार्गांचा अवलंब करताना आपल्याला दिसतात. व शेवटी आपण सांगू शकतो की विक्री प्रक्रियेत सुलभता निर्माण होत असते. कारण सवलती व सूट दिल्यामुळे ग्राहक आपोआप खरेदी करण्यासाठी येतात. त्यासाठी व्यावसायिकांना जास्त श्रम करावे लागत नाही. हे होते उत्पादकांच्या दृष्टीने विक्री वृद्धीचे महत्त्व. विक्री वृद्धीच्या पद्धती आणि नवीन तंत्रे आता आपण बघणार आहोत. विक्रीत वृद्धी घडवून आणणे हे कुठल्याही उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. कारण विक्री जास्त प्रमाणावर झाली तरच नफा प्राप्त होत असतो. त्यामुळे विक्रीत वृद्धी घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती व नवनवीन तंत्रांचा वापर केला जात असतो. त्याची माहिती आता आपण घेणार आहोत. विक्रय वृद्धीच्या काही पारंपरिक पद्धती आहेत. त्यामध्ये रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे, मासिके यांच्या माध्यमातून विक्री वृद्धीसाठी जाहिरात केली जात असते. प्रात्यक्षिके दाखवली जात असतात. मोफत नमुना म्हणून काही वस्तू देण्यात येत असतात. विशिष्ट कालावधीमध्ये खरेदीवर आधारित किंवा एकूण मूल्यावर आधारित काही सवलती पण देण्यात येत असतात. प्रसिद्धीसाठी माहितीपत्रके, लेख, बोधचिन्हे, छापलेले टी-शर्ट, किचेन किंवा काही उत्तेजनात्मक वस्तूंचे वितरण सुद्धा केले जात असते. पुढे आपण सांगू शकतो पुढची पद्धत की विक्रय वृद्धीच्या आधुनिक पद्धती आहेत. इलेक्ट्रॉनिक संपर्क साधनांच्या या नव्या युगात विक्रय वृद्धीसाठी नवनवीन कल्पना आणि माध्यमे उपलब्ध आहेत. त्यात काही नवीन तंत्र सुद्धा आपल्याला सांगता येतील. वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती केल्या जातात. अनेक कंपन्या आपल्या फोन लाईनवर जाहिरातीचा संदेश देत असतात. बऱ्याच कंपन्या जाहिरातीसाठी मोबाईलवर संदेश पाठवत असतात. काही कंपन्या दूरध्वनीद्वारे प्रचार करण्यासाठी टेलिफोन विक्रेत्यांची नेमणूक करत असतात. अनेक कंपन्या 2 कार्यक्रमांमधील वेळ भरून काढण्यासाठी दीर्घकालीन चालणाऱ्या जाहिराती लावत असतात. इंटरनेटचाही जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे अदलाबदल. दीर्घकाळ टिकणाऱ्या अनेक वस्तूंच्या कंपन्या बाजारात नवनवीन उत्पादने आणत असतात. फ्रीज, टीव्ही, मिक्सर यासारख्या वस्तू वर्षानुवर्षे टिकतात. मग अशा वेळी नवीन उत्पादने खपावीत म्हणून कंपनी जुन्या वस्तू माफक किंवा कमी किमतीत विकत घेतात आणि नवीन वस्तूवर थोडी सूट देत असतात आणि त्याच्या मार्फत विक्री करत असतात. पुढे आपण सांगू शकतो की इतर वस्तू देऊ करणे. आत्ताच्या काळात आपण विचार केला तर वेगवेगळ्या वस्तू विकणाऱ्या 2-3 कंपन्या एकत्र येऊन संयुक्तपणे जाहिरात करतात आणि जास्त प्रमाणात विक्रीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपण त्याची काही उदाहरणं सांगू शकतो की टूथपेस्ट सोबत टूथब्रश देणे किंवा प्लास्टिकच्या बरणीत चहा पावडर विकणे. म्हणजे एका वस्तूबरोबर दुसरी वस्तू फ्री दिल्यावर विक्रीची वृद्धी ही होताना आपल्याला दिसते. पुढील पद्धत आपण सांगू शकतो की क्रेडिट कार्डचा वापर. प्रचंड उलाढाल असणाऱ्या पेट्रोलियम किंवा कापड उद्योगातील कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगळी खास क्रेडिट कार्ड पुरवत असतात. अशा प्रकारे रिलायन्सचे क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल हे स्वस्त मिळत असते किंवा रिलायन्सच्या दुकानात त्या कंपनीचे कापड देखील स्वस्त मिळत असते. पुढे आपण सांगू शकतो की ब्रँड अँबॅसिडर. सर्वसामान्य जनता नामवंत व्यक्तींचे अनुकरण करतात. त्यामुळे खेळ, चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींना ब्रँड अँबॅसिडर म्हणून बनवण्याच्या कल्पनेने भारतात आपल्याला खूप त्याचे मूळ धारण केलेले दिसते. या कल्पनेचा भारतात अतिरेक झालेला सुद्धा आपल्याला काही वेळा दिसून येतो. या होत्या विक्री वृद्धीच्या विविध पद्धती आणि काही नवीन तंत्रे.
आज आपण विक्री वृद्धी म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, विक्री वृद्धीचे महत्त्व, विक्री वृद्धीच्या विविध पद्धती व तंत्र यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे.